ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. संघर्ष या संस्थेच्या वतीने काल दिवाळी संध्या या कार्यक्रमाचं आयोजन पारसीनगर परिसरामध्ये करण्यात आलं होतं. देवकी पंडित आणि शौनक अभिषोकी यांच्यासह या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी यांच्या बहारदार गायकीने यावेळेस उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. सादर करीत आहोत या कार्यक्रमाची एक झलक. या कार्यक्रमाला आमदार श्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना। पुनश्च एकदा श्री राजेश मडवी आणि सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व प्रकारच्या मंगल समारंभांसाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर बँक्वेट हॉल, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण AC बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1। बुकिंगसाठी संपर्क 7715025607। आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स, मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स, तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स, विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स। भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे। ज्येष्ठ नेते श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान भरभराट आणि ऐश्वर्य संपन्नता घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या। मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव मी ठाणेकर, घंटाळे मैदानामागे, ठाणे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स, मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स, तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स, विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स। भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे। शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर आणि कल्याणकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच
ईश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर श्री एच.एस. पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी उधळून काढो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय प्रकाश घेऊन येऊ, आपलं आयुष्य सुख समाधानाने उधळून जाओ या परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. कळवेकरांची पहिली पसंती अर्थात कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित. कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने तमाम ग्राहकांना आणि भागधारकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादितच्या विद्यमान संचालकांच्या वतीने तमाम नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीची जाओ, आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाट आली आणि अशाच प्रकारे उद्योजकांची दिवाळी पहाट ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरी करण्यात आली. सॅटर्डे क्लब ठाणे रिजनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सॅटर्डे क्लबच्या अनेक उद्योजकांनी यावेळेस या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. सादर करीत आहोत या कार्यक्रमातले हे काही परफॉर्मन्सेस. सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. चरणों में जो न जगा पाऊं जी मैं, चरणों में जो न जगा पाऊं जी मैं, तो मेरा जीना ही बेकार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा
सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माया में धागा। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। सांसों सरगम धड़कन की बीना सपनों की गीतांजलि तू, मन की गली में महके जो हरदम ऐसी तुम्ही की गली तू। सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही।
19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने. कसं? त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या. चला उद्यमी महाराष्ट्र घडूया. सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही. 19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने. कसं? त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या. चला उद्यमी महाराष्ट्र घडूया. सर्व प्रकारच्या मंगल समारंभांसाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर बँक्वेट हॉल. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण AC बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1. बुकिंगसाठी संपर्क 7715025607. शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव, भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी सभागृह नेते श्री राजन किने आणि माजी नगरसेविका अनिता किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजन किने आणि सौ अनिता राजन किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, शांतता, भरभराटीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय पहाट घेऊन येऊ, आपलं आयुष्य सुखसमाधानाच्या दिव्य प्रकाशाने उजळून जावो, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राजस्थान प्रगति मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी इनकी तरफ से सभी राजस्थानी भाइयों और सभी भाइयों को दिवाली की लाख लाख शुभकामनाएं. यह दिवाली आपके जीवन में सुख, समृद्धि, शांतता एवं संपन्नता लेके आए, यही भगवान से प्रार्थना. पुनश्च एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष श्री राकेश जी मोदी इनकी तरफ से सभी भाइयों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री रामभाऊ रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी यांच्या मातोश्री अनुराधा मुरलीधर मडवी यांचं बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या. भाजपच्या माननीय नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या त्या सासूबाई होत्या. त्यांच्या पश्चात पती मुरलीधर अर्जुन मडवी, मुलगा डॉक्टर राजेश मडवी, 2 मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. नौपाड्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवर्स येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, मनसेचे संदीप पाचंगे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये गुरुवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व प्रकारच्या मंगल समारंभांसाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर बँक्वेट हॉल, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण AC बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1. बुकिंगसाठी संपर्क 7715025607. हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख, समाधान आणि भरभराटीची जाव, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी भारून टाको, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.